गाईस आम्ही फायनली पोहोचलेलो आहे बाप्पांना घ्यायला. महाजन आर्ट्स यांचं शॉप आहे, तर इथूनच आम्ही घेतलेली आहे बाप्पांची सुंदर एक मूर्ती. सर्वात आधी आम्हाला ही मूर्ती आवडली होती गणपती बाप्पांची, बट त्यानंतर अजून छान छान दिसल्या, मग त्या बुक केल्या. म्हणजे त्याने ती बुक केली. गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया. आणि यावर्षी डेकोरेशन असं केलेलं आहे, मोराचे पंख आहे आणि ते असं मागे लावलेलं आहे. आज आहे गणपती बाप्पांचा दुसरा दिवस आणि आता मला जायचं आहे एका मंडळात आरतीसाठी. त्यांनी मला बोलवलेलं आहे आरतीसाठी. तर गाईस हे आहे आमच्या मंडळाचे गणपती बाप्पा आणि यावर्षी पण काही जास्त मोठं नाही केलेलं आहे. जय सीताराम मित्रांनो, कसे तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व छान असतील. वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. आणि गाईस गणेश चतुर्थीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आज आहे गणपती बाप्पांचं आगमन 7 सप्टेंबर आणि आता आम्ही आणायला चाललेले गणपती बाप्पांना. आम्ही मस्त एक गणपती बाप्पांची सुंदर मूर्ती एक बुक केलेली आहे. आधी मी वेदला घ्यायला जातो. वेद त्याच्या क्लासला गेलेला आहे, तिथे पण त्याच्या क्लासच्या गणपती बाप्पांचं आगमन होतं. त्याला घेऊन मी बाजारात जातो. मग आम्ही आमच्या गणपती बाप्पांना आता घरी घेऊन येतात. मग त्यानंतर आपण जाऊ जळगावचं मिरवणूक वगैरे कव्हर करायला. बट गाईस जळगावमध्ये ना ह्या वर्षी मी नोटीस केलं आहे, खूप मंडळ जे आहे ना त्यांनी आधीच आगमन करून घेतलेलं आहे. 1 दिवस आधी, 2 दिवस आधी किंवा 4-5 दिवस आधी. आता मी आधी जातो वेदला घ्यायला. लेट्स गो. तर चला मी पोहोचलेला आता वेदला घ्यायला. मस्त गुलाल वगैरे खेळलेला दिसतोय यांनी पण. आता वेद येतोय आणि इथे पण गणपती बाप्पांचं आगमन झालेलं आहे. आता फक्त घरचं गणपती बाप्पांचं आगमन बाकी आहे. तो बघा तो आला पूर्ण गुलालने भरून. दादू तुझ्यासाठी कोणतं गाणं म्हणेल मी आता माहिती का? गुलाबी गुलाल आणि दादू लाल लाल. नाही तू लाल दिसतोय. गाईस आता जाऊया आपण गणपती बाप्पांना घ्यायला आणि घरी करूया गणपती बाप्पांचं आगमन. आणि तुम्हाला डेकोरेशन पण दाखवतो घरी कशी केलेली आहे. यावर्षी जास्त एकदम एक्स्ट्रीम लेवलची नाही केलेली आहे, एकदम नॉर्मल केलेली यावेळेस. चला जाऊया. कोणाला बाय बाय बोलायचंय तुला? गेले सगळे गणपती बाप्पांना बोलला बाय बाय? बोलला बाय बाय म्हणजे पाय पडून आला. हां गुड बॉय. चालू आहे जळगावमध्ये आता एक अशी जागा उरली नाही आहे जिथे गणपती बाप्पांचे स्टॉल लागत नाही. प्रत्येक ठिकाणी आकाशवाणी, आता इथे कालिका माता, नंतर फुले मार्केट, प्रत्येक ठिकाणी अजिंठा चौफुली सगळीकडे लागतं आता गणपती बाप्पांचे स्टॉल. भयंकर गर्दी, अशी ट्रॅफिक जाम होऊन जाते ना इथे. काहीच आम्ही बाजारात पोहोचलेले आता फायनली गणपती बाप्पांना यायला. पण गर्दी नाही एवढी, गाडी चालवायला खूप त्रास. गाईस आम्ही फायनली पोहोचलेलो आहे बाप्पांना घ्यायला. महाजन आर्ट्स यांचं शॉप आहे, तर इथूनच आम्ही घेतलेली आहे बाप्पांची सुंदर एक मूर्ती. आणि मागच्या वर्षी पण आम्ही इथूनच घेतली होती. म्हटलं यावर्षी पण इकडूनच घेऊ. सो आले होते, काल रात्री आले होते आम्ही बुकिंग करायला. बुक पण केलेली आहे आणि आता तुम्हाला दाखवतो की किती सुंदर मूर्ती आम्ही घेतलेली गणपती बाप्पांची. हो चला जाऊ मस्त बाप्पांना घ्यायला. गणपती बाप्पा. वाव वाव. हे शाडू मातीचे, आम्ही मागच्या वर्षी शाडू मातीची घेतली होती, पण यावेळेस ना आम्ही लेट आले तर मग आम्हाला जास्त नाही बघायला भेटला शाडू मातीचा. सो आम्ही POPची घेतली यावेळेस. चला गाईस फायनली बाप्पांना घ्यायला पोहोचलेलो आहे. सर्वात आधी आम्हाला ही मूर्ती आवडली होती गणपती बाप्पांची, बट त्यानंतर अजून छान छान दिसल्या, मग त्या बुक केल्या. म्हणजे त्याने ती बुक केली. वाव. ही पण होती एक, ही पण आवडली होती. आणि त्यानंतर फेटावाली म्हणजे एकदम सुंदर दिसत होते गणपती बाप्पा, तर ही पण आवडली होती. पप्पांना ही आवडली होती, पण मम्मीला जी आवडली होती ना तर ती वेगळी आहे, ती साईडला काढलेली, मम्मीच्या चॉईसची घेतलेली आहे. पण ही पण खूप मस्त होती. हिचा फेटा काय 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 सुंदर दिसतोय गणपती बाप्पांवर फेटा हा. गाईस फायनली आम्ही जी मूर्ती बुक केलेली आहे ना आता ती आम्ही घेतोय. आणि इथे आलेली पण आहे गणपती बाप्पांची सुंदर मूर्ती. एक मिनटं. तर ही बघा, ही मूर्ती होती जी आम्ही बुक केलेली आहे. तर मला कमेंटमध्ये जाऊन सांगा गाईस की गणपती बाप्पांची जी मूर्ती आहे तर ती कशी आहे. गणपती बाप्पा म्हणजे आधीपासून एकदम
सुंदरच दिसतं. आता बोलूस काय मी, जी पण मूर्ती तुम्ही बघतील ना गणपती बाप्पांची एकदमच सुंदर. गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया. गाईस तर बाप्पांना आता आम्ही घेऊन जात आहे घरी फायनली. आणि मी आता आहे ना बघतोय तर काहीच गर्दी नाही आहे. बिकॉज मला असं वाटतंय मुहूर्त जो होता ना तो 11 वाजेपासून सुरू होता. आधीच येऊन गेले सर्व. आणि आता काहीच गर्दी नाही आहे बघा मार्केटमध्ये. दाखवतो तुम्हाला मी. हे बघा एवढी काहीच गर्दी नाही आहे. कितीचं आहे दादा? आहे दादा 120 रुपये की जोड़ी है. जोडी आहे. अच्छा ये 100 रुपये की 100. 100 चांगलं आहे. आता काहीच घरी पोचलेले गणपती बाप्पांना घेऊन. आणि आता दादू जा पुढे. बेबे करताय गणपती बाप्पांचं स्वागत. अटकलेलं आहे कुठेतरी. हां हां पकडा. गाईस तर फायनली गणपती बाप्पांची स्थापना केलेली आहे इथे. पुढे 2 नंदी भगवान आहे. आता पोळा होता ना तर तेव्हा घेतलेले होते हे. आणि यावर्षी डेकोरेशन असं केलेलं आहे. मोराचे पंख आहे आणि ते असं मागे लावलेलं आहे. कारण की बघा गणपती बाप्पा मस्त कमळावर बसलेले आणि मागे मोर पंख आहे. कसं वाटलं डेकोरेशन ते कमेंटमध्ये पण सांगा. आणि आता आरती वगैरे करू. तिकडे कळसची स्थापना पण केलेली आहे. इकडे सर्व थाळी तयार आहे आरतीची फळांची. आता करू गणपती बाप्पांची आरती. गाईस आता गणपती बाप्पांची आरती वगैरे झालेली. मस्त मोदक वगैरे खाल्लेले. आणि आता जेवणाला बसू. आणि यावर्षी पण आहे ना गल्लीमध्ये गणपती बाप्पांना स्थापन करताय. म्हणजे मागच्या 3 वर्ष आधी तर गणपती बाप्पांना नाही आणलं, म्हणजे बसवलं नाही होतं आमच्या मंडळाने. पण मागच्या वर्षीपासून परत सुरुवात केली. मग यावर्षी पण बसवत आहे बघा. मंडप वगैरे टाकलेले पुन्हा. कालच टाकलंय संध्याकाळी. ते पण डेकोरेशन वगैरे तर आधी सारखी काहीच राहिली नाही मंडळामध्ये. फक्त ते काय की खंड नको पडायला म्हणून आता गणपती बाप्पा बसवत आहे. आणि माहिती का मूर्ती कुठून बुक केलेली गणपती बाप्पांची? महाजन आर्ट्समधून, जिथे म्हणजे मी जात राहतो व्हिडिओ काढण्यासाठी. संध्याकाळी जाऊ पण त्याआधी मी जळगावमधलं आगमन कव्हर करेल. त्यानंतर आमच्या मंडळाचं, कारण की मंडळालाच 8-9 वाजून जातात. गाईस हा आहे गणपती बाप्पांचा दुसरा दिवस. काल मी जास्त काही शूट केलं नाही बिकॉज काल मी संध्याकाळी नंतर जळगावमध्ये गणपती बाप्पांचं आगमन कव्हर करायला गेलो होतो. मग त्यामुळे मी बाकी घरचा ब्लॉग काही शूट नाही करू शकला. आज आहे गणपती बाप्पांचा दुसरा दिवस. आणि आता मला जायचंय एका मंडळात आरतीसाठी. त्यांनी मला बोलवलेलं आहे आरतीसाठी. आणि त्या मंडळाचं नाव आहे दीनानाथ वाडी मित्रमंडळ समिती, रिंग रोड. इथे मला जायचंय आता. त्यांनी लोकेशन वगैरे तर टाकलेली आहे मला. आधी मला जाता जाता घ्यायची आहे प्रसाद आणि प्रसाद नंतर फुल. आणि आता मी तुम्हाला आमच्या म्हणजे मंडळातले गणपती बाप्पा दाखवतो. मी तर बोललो होता काल की इथे शूट करेल पण त्यांनी आधीच आगमन करून घेतलं. मग मी ह्या ब्लॉग मध्ये ते दाखवू नाही शकला. मग ते राहून गेलं. आता तुम्हाला आमच्या मंडळातली मूर्ती दाखवतो गणपती बाप्पांची. तर गाईस हे आहे आमच्या मंडळाचे गणपती बाप्पा. आणि यावर्षी पण काही जास्त मोठं नाही केलेलं आहे. लहान म्हणजे 6 फुटाचीच मूर्ती. कशी वाटते मला कमेंटमध्ये जाऊन नक्की सांगा. मी तर आधीच बघितली होती जेव्हा मी महाजन आर्ट्सला गेलो होता ना, तिथूनच आणलेली आहे बघा. तेव्हा सर्व काही शूट केलं होतं तेव्हा आहे ना मूर्तीला कलर द्यायचा सुद्धा बाकी होता. मग तेव्हा मी बघितली होती मूर्ती. एवढी सुंदर होती. आणि आता बघा कलर झाल्यानंतर. गाईस तर आता मी आलो होतो इच्छापूर्ती गणपती मंदिर. इथे गणपती बाप्पांचे दर्शन पण केले आणि इथून पेढा आणि हार पण घेतलेले. माझ्यासोबत आहे आता वेद पण येतोय माझ्यासोबत. म्हटलं तू पण चल माझ्यासोबत. तर पेढा आणि हार घेतलेले. आता लोकेशन लावून जाऊ. ज्यांनी मला बोलवलेलं आहे ना तर त्यांनी मला लोकेशन टाकलेली आहे. तर मग आता लोकेशन लावून मी जातो.
तर गाईस मी आता पोहोचलेलो आहे दीनानाथवाडी मित्रमंडळ समिती इथे. बघा गणपती बाप्पांची मूर्ती किती सुंदर आहे इथे. मी आहे ना ह्या मंडळात पहिल्यांदा आलेलो आहे. जळगावमध्ये जेही गणपती बाप्पांच्या सुंदर सुंदर मूर्ती कव्हर करतो ना, मला नाही माहिती की इथे पण एवढी सुंदर गणपती बाप्पांची मूर्ती असते म्हणून. बघा ना किती मोठी आणि किती सुंदर आहे. तर आता इथे मी करणार आहे आरती आणि जेव्हा सांगतील ते सुरू करायला तेव्हा करू. आरतीचं ताट पण तयार आहे. तर मित्रांनो मी आता आला होता रिंग रोडचा राजा दीनानाथवाडी मित्रमंडळ इथे माझी आज आरती होती. सो तुम्हाला सगळ्यांना आधी धन्यवाद. पण आधी अध्यक्ष कोण आहे इथलं आणि उपाध्यक्ष? अच्छा, माझ्या मागेच बसलेले. तर दादा किती वर्षापासून आहे तुमचं मंडळ? पुढे जोरात थोडं जोरात आहे. मग आवाज आमचं मंडळ 29 वर्ष जुनं आहे. 6 वर्ष पहिले आम्ही ते चालवायला घेतलंय आमच्या हातामध्ये. आमची पहिली पिढी करत होती. आता आमची पिढी, आता आमच्या नंतर हे सगळे लहान करणार आहेत. अच्छा, मग नवरात्री पण साजरी करता का फक्त? नवरात्री पण साजरी. नवरात्री पण 29 वर्षापासून? नाही, नवरात्रीला आमचे फक्त 3च वर्ष. तुमचं नाव काय? जयेश पाटील. तुमचं? अच्छा, आणि ह्या समितीमध्ये बघा मुली सुद्धा आहे, म्हणजे की लेडीज सुद्धा आहे तिथे पण. तुम्हाला सगळ्यांना एकदा पुन्हा धन्यवाद दादा, तुम्ही मला आमंत्रित केलं त्याबद्दल. गणपती बाप्पा मंगल मूर्ती.